महाराष्ट्राप्रमाणेच आता पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार का? ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभ्या फुटीची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. खरी तृणमूल काँग्रेस नक्की कुणाची, असा मोठा पेच आता तिथे निर्माण झालाय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून दारुण पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसला एकामागून एक मोठे धक्के बसतायत. पक्षांतर्गत आव्हाने इतकी वाढली आहेत की ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे बोलावलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तृणमूलच्या 80 आमदारांपैकी तब्बल 60 आमदारांनी दांडी मारली. या बैठकीला केवळ 20 आमदारच उपस्थित होते, ज्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी होणारी ही बैठक अखेर रद्द करावी लागली. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार पक्षातील 15 ते 20 आमदार सध्या संभाव्य फुटीसाठी एकत्र आले असून त्यांच्या गुप्त बैठका देखील सुरू आहेत. हा तोच फॉर्म्युला आहे जो आपण 2022 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाबतीत पाहिला होता. पश्चिम बंगालमधील बंडखोर आमदारांनी थेट विरोधी पक्षनेता बदलण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तृणमूल काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांना आरोप ठेवत आमदार संदीपान साहा आणि ऋतुव्रता बॅनर्जी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र या कारवाईनंतर पक्षातील असंतोष आणखीच वाढला असून प्रवक्ते रिजू दत्ता यांनीही संघटनेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी या बंडखोरांना कडक इशारा दिलाय. त्यांनी स्पष्ट केलं आहे की हा पक्ष कमकुवत आणि नष्ट करण्याचा एक संघटित कट आहे, ज्याच्या विरोधात त्या स्वतः आंदोलन पुकारणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत पक्षाची विचारधारा आणि शिस्तीशी तडजोड केली जाणार नाही आणि पक्षाची खरी ताकद काही निवडक नेते नसून तळागाळातील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पक्ष बंडखोरांशिवायही चालू शकतो. आता दीदी आपला हा गड राखण्यात यशस्वी होतात का, की बंगालमध्येही महाराष्ट्रासारखा सत्ता पालट होतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.